नमस्कार गाववाल्यांनो. तर आता आपण बघणार आहोत एक कोकणातला साधा सुधा कौलारू घर. तर हे घर आहे जे मी निवडलं आहे. तर आता ह्या घराच्या माणसांशी मी भेटलो तर त्यांनी मला होकार दिला की तुम्ही आमचं घर आतून बाहेरून काढू शकता. तर मी आता त्या घराचा आतून बाहेरून तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो. तर मला आवडलं म्हणजे ह्या घराचा एंट्रन्सच एकदम कोकणी स्टाईलचं आहे. गेट वगैरे तटकी ती पण बांबूची. तर हे काढून त्या घरात चाललो आहे. तर घरात त्यांनी खळं होतं म्हणजे अंगण, जे अंगण म्हणतात ते त्यांनी लाद्या बसून घेतलेत. तुळस आहे आणि ते एकदम म्हणजे दरवर्षी पावसामुळे अंगण खराब होतं आणि त्याच्यामुळे त्यांना परत दरवर्षी करायला लागतं. ते टाळण्यासाठी त्यांनी लाद्या बसून घेतल्या. तर हा आहे घराचा एंट्रन्स. हे घर मालक जे लास्ट आहेत आणि बाजूला गेले. तर घरात येताच हा आहे लोटा. तर ह्या लोट्यामध्ये जेव्हा बाहेरचे पाहुणे येतात ते ह्या लोट्यामध्ये बसतात. बघू शकता तुम्ही, मोठा लोटा आहे. इथे बाकडा आहे. घर मालकीन तांदूळ साफाई करते. आणि इथेच पहिली एक डाव्या साईडला एक खोली असते ती त्यांची हत्यारांची खोली असते. त्यात म्हणजे नेहमीच्या कामासाठी लागणारी सगळी हत्यारं त्यात ठेवलेली असतात. पाहू शकता तुम्ही या खोलीमध्ये सगळं त्यांना जे नेहमी काम करण्यासाठी लागतात, कुदळ ते सगळं ठेवलेलं आहे. अरे वा, आरामखोलची पण आहे पण त्याचं कापड नाही आहे. ही झाली हत्यारांची खोली. आता परत लोट्यावर येऊया. आता लोट्यामधून आपण काय कशा आहात? तर लोट्यावरून आता वळ्यामध्ये आलो आपण. तर हा, मुंबईत त्याला हॉल म्हणतात, तशी वळ्या आहे. इथे जर झोपायचा विचार केला तर 10 माणसं आरामात झोपू शकतात. आणि वळ्याला लाईट लावली. वळ्यामध्येच त्यांचा गणपतीचा टेबल आहे. म्हणजे ते टेबलला त्यांनी बांधून घेतलं आहे. तर त्याला असं लादी लावून घेतली संगमरवरची. त्याला लागूनच किचन आहे. हे त्यांचं जुनं किचन होतं जिथे त्यांची मातीची चूल होती. पण काही कारणास्तव ती खराब झाली. त्यांनी ती काढून टाकली आहे मातीची चूल. आता ते नवीन कुंभारी चूल आणणार आहेत आणि ते बसवणार आहेत. म्हणजे गणपतीला त्यांना इथे जेवण करायला बरं पडेल. होऊ शकता ही किचन पण मोठं आहे. सामान ठेवण्यासाठी एक असा खोलीचा टाईप केलेला आहे. दरवाजे नाही आहेत. ही खिडकीतून बाहेर बघू शकता तुम्ही एक झाड दिसतंय, छोटूसं चिकवाचं झाड आहे. त्याला भरपूर पालवी आलेली आहे आणि बाजूला पाण्याची टाकी आहे. तर हे किचन झालं. इथे ह्या किचनमध्ये त्यांचं फक्त व्हेज जेवण म्हणतं, दुसरं कोणतंच जेवण म्हणत नाही. तर नॉनव्हेज जेवण करायचं असेल तर त्यांचं अजून एक किचन आहे. एक मेन किचनला लागूनच एक दुसरा सेकंडरी किचन असतो, तिथे नॉनव्हेज तुम्ही बनवू शकता. खाली पाण्याची भांडी वगैरे मस्त ठेवलेली आहे. आणि अजून विशेष म्हणजे जुन्या काळी एक खुटा म्हणून प्रकार होता ज्याला आपण सामान अडकून ठेवायचो. तो खुटा ह्या घरामध्ये अजून आहे. हा बघा, अजून एक सफेद पिशवी आणि हा रिकामी आहे खुटा. तर ह्याला आपण आधी सामान अडकून ठेवायचं. हा खुटा ह्या घरात अजून आहे. आता इकडे एका खुट्याला सुपली अडकून ठेवली आहे आणि बाजूला एक फळी आहे, तिथे सामान ठेवू शकतो आपण. इकडे आणि आता दगडी फळी लावून घेतली आहे. आणि पडता आहे. तर ते पडताळ हा प्रकार पण जुन्या वेळी होता, तो अजून ह्या घरात टिकून आहे. ह्या पडताळामध्ये म्हणजे जेवणाशी निगडीत सगळं सामान राहतं आणि त्या दरवाजे पण असतात. हे पडताळ त्यांनी असं बनवून घेतलं आहे. जुनी लॉक सिस्टम पण आहे त्याला. ह्या खोलीत पण प्रकाश इतका प्रचंड आहे. प्रकाशासाठी त्यांनी वरती काचेचा एक कौल लावून घेतला. त्या कौलातून प्रकाश येतो आणि इथे पूर्ण लाईटीची गरज पण नाही लागत. आणि ह्या पाठल्याच्या खोलीमध्ये शिडी, कोंबड्या असं सामान ठेवलं जातं. तर हे आहे पाटल्यादार लागूनच बाथरूम आहे. बाथरूममध्ये चूल आहे, न्हाणीघर आहे, त्याच्यावर टोप ठेवलेला आहे. टोप नाही, पतेलच आहे. पतेला ठेवलेलं आहे आंघोळीसाठी. आणि इकडे
त्यांची पाण्याची भांडी, जे आंघोळीसाठी किंवा कपडे धुण्यासाठी लागणारी भांडी ती भरून ठेवली जातात. आणि हे आहे पाटल्यादारचं पडी. तर पडीत लाकडाचा माज किंवा जे आपल्याला लागणार ना सामान किंवा फ्युचरमध्ये लागणार, जशी की तिकडे त्यांनी कौलं ठेवली आहेत, लाकडाचा छोटासा माज ठेवला आहे, तर नारळाची सोडणं सुकून ठेवली आहे. तर हे आहे पाटल्यादारची पडी. तर पाटल्यादारातून बाहेरून व्ह्यू बघूया काय आहे. तर पाटल्यादारून बाहेरून गेला लगेच समोरच फणस आहे. फणस पण धरलेलं आहे, मोठे मोठे फणस मला दिसत आहेत, जाऊन काढावेसे वाटतात पण नको आता. तर इकडे त्यांनी काही चिरे आणून ठेवले, म्हणजे फ्युचरमध्ये काही काम करायचं असेल तर ते चिरे आहेत. परत तिकडे काय असं मोकळंच ठेवलं आहे त्यांनी, घराजवळ जास्त झाडं नाही आहेत. तिकडे बांबूचं बेट आहे, एक आंब्याचं झाड ती पण धरलेलं, आणि इकडे पावसाळ्यात लागणारे लाकडाचा माज. त्या आंब्याची झाडं पण आहेत 2, पण ती कापलेली आहेत, म्हणजे जास्त पासून घरावर येऊन ती छोटीच ठेवली जातात. तर हे आहे पाटल्यादारचा व्ह्यू. तर आपण बघूया अजून राहिलेल्या खोल्या. तर वयात आलो परत आपण. तर ही आहे आजीची खोली. ह्या खोलीमध्ये आजी राहायच्या आधी त्यात त्यांचं सामान वगैरे आहे, ते नारळ वगैरे ठेवतात. परत मुंबईवरून कोण आलं तर त्यांचं बॅग ठेवण्यासाठी या खोलीचा आता वापर होतो. आणि त्यांचं छोटंसं कपाट, या कपाटात त्यांचं सामान, कपडे, चादरी यांचं सगळं ठेवलं जातं. ह्या खोलीत पण भरपूर खुटे आहेत. इकडे इकडे खुट्याला पिशवी अडकून ठेवली आहे, एक खुटा मोकळाच आहे. इकडे पॅन्ट, इकडे तपेला आहे अजून एक अडकून ठेवलेला, तो खुटा मोकळा आहे. तर त्याच्या बाजूला ही होती पूर्वीच्या काही गणपतीची खोली. हो, ह्याच्यात पण नारळ ठेवले आहेत, सुके नारळ आहेत एकदम. तर या गणपतीच्या खोलीमध्ये त्यांनी गणपतीचं सामान, त्यांना न लागणारी भांडी असं सगळं लॉक करून ठेवलं जातं. तांब्याचं मोठं तपेलं आहे. आधी त्यांचा उपयोग ते भात उकडण्यासाठी करत होते, आता ते शेती सोडल्यामुळे ते तसंच आहे. आणि वरती तांब्याची बरीच सारी भांडी सजवून ठेवलेली आहेत. परत आलो वळ्यामध्ये. तर आता आजोबांच्या खोलीत. वाव, आजोबांची खोली तर मस्तच आहे, आवडली मला. एवढे सारे आंबे बघितले मी, आजोबांनी काढून ठेवलेत. आणि 4 पेट्यांमध्ये पिके आंबे आणि बाहेर कच्चे. आणि हा छोटासा देवाल आजोबांच्या खोलीत आहे. देवाला त्यांच्या देवीचे फोटो ठेवले आहेत. आजोबांच्या खोलीत बघूया काय काय ठेवलं आहे. पाणी काढायची रस्सी दिसते आपल्याला. आजोबांच्या खोलीला मोठी खिडकी पण आहे, त्याच्यातून प्रकाश येतोय. वरतून त्यांनी काचेचा कौल पण लावून घेतला आजोबांनी, प्रकाश खेळता राहावा म्हणून. आजोबांचं पलंग पण आहे इथे झोपायचा. आणि आजोबांच्या खोलीला 2 दरवाजे आहेत मेन, म्हणजे एक हा आणि एक हा घरात उघडतो आणि हा बाहेरच्या साईडला. पण ह्या दरवाजाला बाहेरून लॉक लावलाय, तो बंदच असतो. त्यामुळे घरातल्या दरवाजातून आपल्याला बाहेर जावं लागतं. मस्त मातीचं घर जुनं. तर आता मला या घरातल्या माणसांना विचारायचं आहे की तुम्ही हे मातीचं घर असंच का ठेवलं, म्हणजे दगडी का नाही बनवलं? माती होणार. आजोबांनी बांधलंय, जे तुमच्या आधीचं घर आहे. मग कशाला चेंज करा, तेच चांगलं आहे. त्यांची आठवण पण राहिली तुमच्याकडे. चला आभारी आहे. आता जातो तुमच्या घराला एक राऊंड मारतो गोल, बाहेरून बघतो घर कसं आहे. आणि दाखवली